नमस्कार मंडळी. इंग्लिश म्हटलं की आपण बायकांनी मागे का बरं राहायचं? आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी वाक्य जी किचनमध्ये तुम्ही रोज वापरू शकता. ओके, तुम्ही रोज स्वयंपाक करता किंवा आपण रोज वेगवेगळ्या रेसिपीज आणि लोणचं घालतो किंवा पापड तळतो किंवा जे काय आपण रोजच्या गोष्टी करतो त्या सगळ्या जर आपण इंग्लिशमध्ये बोलायला लागलो ती वाक्य, तर घरच्यांना अचानक असं शॉक बसेल की अरे आई, तुला काय झालंय? अचानक तू हे कसं काय इंग्लिशमध्ये बोलायला लागलीस? त्यासाठीच आजचा आपला हा खास व्हिडिओ आहे, जिकडे मी फक्त किचनमध्ये रोज वापरली जाणारी इंग्लिश वाक्य सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण ही वाक्य तुम्हाला स्वतःला बोलायची आहेत. व्हिडिओ बघून फक्त सोडून नका देऊ. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडलं असं करू नका. तर तुम्ही ती वाक्य ॲक्च्युली तुमच्या घरी बोला आणि बघा मला रिॲक्शन्स काय येत आहेत तुमच्या फॅमिली मेंबर्सच्या, त्या कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला. आपलं पहिलं वाक्य आहे, कृपया मला जरा पॅन देऊ शकशील का? इंग्लिशमध्ये यू कॅन से, कॅन यू पास मी द फ्राईंग पॅन प्लीज? कॅन यू पास मी द फ्राईंग पॅन प्लीज? करीसाठी आपल्याला कांदे आणि टोमॅटो चिरायचे आहेत. वी नीड टू चॉप द अनियन्स अँड टोमॅटोज फॉर द करी. ओके, चॉप. ओके, चिरणेला काय म्हणतात? चॉप. वी नीड टू चॉप द अनियन्स. आता इथे एक चूक सगळेजण करतात, अगदी कॉमन आहे, तुम्ही आम्ही सगळेजण करतो आपण. ओनियन. कांदा म्हणजे काय? ओनियन. ओनियन नाही, ते अनियन आहे. ओ लिहितो आपण, लिहिताना ओ पासून सुरू होतं स्पेलिंग. म्हणताना आजपासून तुम्ही काय म्हणणार आहात कांद्याला? अनियन. अनियन. ओके, वी नीड टू चॉप द अनियन्स अँड टोमॅटोज फॉर द करी. टोमॅटोज नाही, टोमॅटोज फॉर द करी. आपल्याकडे भाज्या परतून घेण्यासाठी तूप किंवा तेल काहीतरी आहे का? इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहात? डू वी हॅव एनी घी ऑर ऑइल फॉर सॉटेइंग द व्हेजिटेबल्स? सॉटेइंग. ओके, परतून घेतोय आपण, सॉटे करतोय. सॉटेइंग द व्हेजिटेबल्स. डोसा पीठ बनवण्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ बारीक करून घ्यावी लागेल. इंग्लिशमध्ये म्हणा, वी नीड टू ग्राइंड द राईस अँड उडद डाळ फॉर मेकिंग डोसा. वी नीड टू ग्राइंड द राईस अँड उडद डाळ फॉर मेकिंग डोसा बॅटर. हां, डोसा बॅटर म्हणू शकता. डोसा पीठ असेल ना तर डोसा बॅटर म्हणा. ओके, फोडणीसाठी गरम तेलात मोहरी टाकावी. वी शूड टेम्पर द मस्टर्ड सीड्स इन हॉट ऑइल फॉर तडका. वी शूड टेम्पर द मस्टर्ड सीड्स इन हॉट ऑइल फॉर तडका. ओके, टेम्पर म्हणजे टाकल्यावर. ओके, दॅट्स टेम्परिंग. नेक्स्ट इज, चहासाठी आलं सोलून आणि किसून देशील का? आपण सांगतो ना नवऱ्याला किंवा लहान मुलांना, चहासाठी जरा आलं सोलून आणि किसून देशील का? कॅन यू पील अँड ग्रेट द जिंजर फॉर द चाय? कॅन यू पील अँड ग्रेट. पील म्हणजे सोलणे, ग्रेट म्हणजे किसणे. कॅन यू पील अँड ग्रेट द जिंजर फॉर द टी, फॉर द चाय, काही म्हणू शकता. चहा घालण्यासाठी मला चाळणीची गरज आहे. I'll need a sieve to strain the tea while pouring. Okay, I'll need a sieve. Sieve म्हणतात चाळणीला. To strain the tea while pouring. Pouring म्हणजे ओतणे. ओके, कढईत चिमूटभर हळद घालायचं लक्षात ठेवा. कधी कधी पटकन आपण इन्स्ट्रक्शन्स देतो की मला जरा जायचंय, पण कढईत चिमूटभर हळद घालायचं लक्षात ठेव बरं का. Remember to add a pinch of turmeric powder to the curry. Remember to add a pinch of turmeric powder to the curry. आपल्याकडचा कढीपत्ता संपलाय, आपल्याला आणावा लागेल बरं का. We are out of curry leaves. We need to buy some. We are out of curry leaves. We need to buy some. चिंच कोमट पाण्यात भिजवून पल्प काढूया. ओके, आपण चिंचेचा जो पल्प असतो, गर असतो, तो आपण कधी कधी भाज्यांमध्ये टाकतो बघा. लेट्स सोक द टॅमरिंड इन वॉर्म वॉटर टू एक्स्ट्रॅक्ट द पल्प. लेट्स सोक. सोक म्हणजे भिजवत ठेवणे. द टॅमरिंड. टॅमरिंड म्हणजे चिंच इन वॉर्म वॉटर. ओके, टू एक्स्ट्रॅक्ट द पल्प. ओके, म्हणजे पल्प काढण्यासाठी. एक्स्ट्रॅक्ट द पल्प. जिरं भाजून देशील का? कॅन यू रोस्ट द क्युमिन सीड्स? रोस्ट. आपण भाजणेला काय म्हणतो? रोस्ट. आणि जिरंला काय म्हणतात? क्युमिन सीड्स. कॅन यू रोस्ट द क्युमिन सीड्स? रेसिपीमध्ये 1 चमचा धणे पावडर घालण्याची आवश्यकता आहे.
द रेसिपी कॉल्स फॉर अ टेबलस्पून ऑफ कोरिएंडर पावडर. मी चिकनला दही आणि मसाल्यांनी मॅरिनेट करणार आहे. मस्त. वाव, मला तर भूकच लागली. आय एम गोइंग टू मॅरिनेट द चिकन विथ योगर्ट अँड स्पायसेस, किंवा विथ कर्ड पण म्हणू शकता. कर्ड इज डिफरंट, योगर्ट इज डिफरंट. काय आहे गुगल करा आणि मला कमेंट करून सांगा काय आहे योगर्ट आणि कर्डमधला डिफरन्स. पण म्हणू शकता आय एम गोइंग टू मॅरिनेट द चिकन विथ योगर्ट अँड स्पायसेस. भात करण्यापूर्वी तांदूळ 30 मिनिटं भिजवणं महत्त्वाचं आहे. इट्स इम्पॉर्टंट टू सोक द राईस फॉर 30 मिनिट्स बिफोर कुकिंग. It's important to soak the rice for 30 minutes before cooking. चटणीसाठी नारळ बारीक वाटून घेऊया. Let's grind the coconut into a fine paste for the chutney. Let's grind the coconut into a fine paste for the chutney. मसाल्यासाठी बटाटे सोलून त्याचे तुकडे करू शकशील का? Could you peel and slice the potatoes for the masala? तुकडे करतोय आपण, स्लाइस. ओके, चिरत नाही आपण बटाटा. ओके, आपण चॉप नाही करत, आपण स्लाइस करतो पोटॅटोज. Could you peel and slice the potatoes for the masala? कोथिंबीर चिरून देता येईल का? Can you chop the coriander leaves? Can you chop the coriander leaves? पोळी करताना गरम तवा सांभाळू ना. Be careful while handling the hot tawa for making rotis. Be careful while handling the hot tawa for making rotis. चणे शिजवण्यापूर्वी रात्रभर भिजवत ठेवावेत. We should soak the chickpeas overnight before cooking them. We should soak the chickpeas overnight before cooking them. मसाले तेलात परतून त्याची चव सुटू द्या. ओके, आपण तमालपत्र किंवा लवंग, ते फूल असतं, त्याच्यानंतर दालचिनी मस्त आपण आधी तेलात परतून असा घमघमाट सुटू देतो ना. इंग्लिशमध्ये म्हणा लेट्स सॉटे द स्पायसेस इन ऑइल टू रिलीज देअर फ्लेवर्स. पराठासाठी पीठ माऊ होईपर्यंत मळून घेऊ शकता का? जर अजून माऊ होईपर्यंत पीठ मळशील का? Can you knead the dough until it becomes smooth for the parathas? Can you knead the dough until it becomes smooth for the parathas? मसूर लवकर शिजवण्यासाठी प्रेशर कुकर वापरणं चांगलं. It's best to use a pressure cooker for cooking lentils quickly. लेंटिल्स म्हणजे काय? ज्या अशा वेगळ्या वेगळ्या डाळी असतात. सो मसूर डाळ किंवा अजून ज्या अशा डाळी असतात त्याला लेंटिल्स असं म्हणतात. सो इट्स बेस्ट टू यूज अ प्रेशर कुकर फॉर कुकिंग लेंटिल्स क्विकली. इडली कुकरमध्ये 10 मिनिटं वाफवून घ्या. वी शूड स्टीम द इडलीज फॉर 10 मिनिट्स इन द इडली कुकर. वी शूड स्टीम द इडलीज फॉर 10 मिनिट्स इन द इडली कुकर. लसूण जरा ठेचशील का? कॅन यू क्रश द गार्लिक क्लव्स? ओके, जे असतं ना लसूणाच्या पाकळ्या त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो गार्लिक क्लव्स. आणि ठेचून देशील का? कॅन यू क्रश द गार्लिक क्लव्स? क्रश. ओके, क्रश म्हणतात. रायत्यासाठी काकडी आणि गाजर चिरून देशील का? कॅन यू स्लाइस द क्युकंबर्स अँड कॅरेट्स फॉर द रायता? जळू नये म्हणून अधूनमधून करी ढवळणं महत्त्वाचं आहे. आपण आधेमध्ये ढवळतो ना, जळू नये म्हणून. इंग्लिशमध्ये म्हणा इट्स इम्पॉर्टंट टू स्टर द करी ओकेजनली to avoid burning. It's important to stir the curry occasionally to avoid burning. भाज्यांसाठी कांदे बारीक चिरून देशील का? Can you slice the onions thinly for the pakoras? अगदी छोटे छोटे स्लाइस करायचे आपल्याला. Can you slice the onions thinly for the pakoras? मसूर मंद आचेवर सुमारे 20 मिनिटं शिजवणं आवश्यक आहे. ओके, मंद आचेवर सुमारे 20 मिनिटं शिजवणं आवश्यक आहे. द लेंटिल्स नीड टू कुक ऑन लो हीट. ऑन लो हीट for about 20 minutes. The lentils need to cook on low heat for about 20 minutes. मला भाजी कापण्यासाठी धारदार सुरी लागेल बघ. I need a sharp knife for cutting the vegetables. I need a sharp knife for cutting the vegetables. Oven preheat करशील का? Could you turn on the oven to preheat it? Could you turn on the oven to preheat it? मी कांदे बारीक चिरणार आहे. I'm going to chop the onions finely. बारीक, finely. I'm going to chop the onions finely. मी टॉपिंगसाठी काही चीज किसून घेणार आहे. I'm going to grate some cheese for the topping. I'm going to grate some cheese for the topping. जरा जपून, गॅस अजूनही गरम आहे बरं का. Be careful, the stove is still hot. Be careful, the stove is still hot. आपल्याकडची साखर संपली आहे. आपल्या यादीत जरा लिहून ठेवशील का? We are out of sugar. Can you add it to the shopping list?
वी आर आउट ऑफ शुगर, कॅन यू ॲड इट टू द शॉपिंग लिस्ट. चव छान येण्यासाठी चिकनला किमान 2 तास मॅरिनेट करूया. Let's marinate the chicken for at least 2 hours to enhance the flavor. Let's marinate chicken for at least 2 hours to enhance the flavor. गुठळ्या काढण्यासाठी पीठ चाळण्याचं लक्षात ठेवा. Okay, remember to sift the flour to remove any lumps. Lumps म्हणजे गुठळ्या आणि चाळणे is to sift the flour. Remember to sift the flour to remove any lumps. मी सॉसमध्ये मीठ, मिरपूड आणि चिमूटभर ओरिगॅनो घालणार आहे. आय एम गोइंग टू सीझन द सॉस विथ सॉल्ट, पेपर अँड अ पिंच ऑफ oregano. I'm going to season the sauce with salt, pepper and a pinch of oregano. सॉस खूप घट्ट आहे, थोडंसं पातळ करण्यासाठी दूध घालूया. The sauce is too thick. We should add a splash of milk to thin it out. We should add a splash of milk to thin it out. अगदी शिजण्याची खात्री करण्यासाठी मासे काळजीपूर्वक पलटणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण दोन्ही बाजूनी बघा मासे भाजून घेतो, तळून घेतो, जे काय आहे. इट्स इम्पॉर्टंट टू फ्लिप द फिश केअरफुली टू एन्श्योर इवन कुकिंग. म्हणजे आपण एकाच साईडनी नाही की नाही मासा शिजवत, दुसऱ्या साईडनी पण शिजवतो. सो इट इज इम्पॉर्टंट टू फ्लिप द फिश. फ्लिप द फिश, कळलं? केअरफुली टू एन्श्योर इवन कुकिंग. तव्यात खूप मासे टाकू नकोस. डोंट ओव्हरक्राऊड द पॅन विथ टू मेनी फिश. ओके, तव्याची कपॅसिटी आहे 4च मासे, पण तुम्ही 6-7 कोंबताय. सो डोंट ओव्हरक्राऊड द पॅन विथ टू मेनी फिश. किंवा असं म्हणू शकता, डोंट ओव्हरक्राऊड द पॅन विथ टू मेनी फिश पीसेस ॲट वन्स. ओके, डोंट ओव्हरक्राऊड द पॅन विथ टू मेनी फिश पीसेस ॲट वन्स. त्यामुळे ही सगळी वाक्य जी तुम्ही किचनमध्ये वापरू शकता, ही जरूर बोला. कशी वाटली वाक्य मला कमेंट करून सांगा. आणि असेच घरगुती किचन रिलेटेड किंवा अजून घरा रिलेटेड इंग्लिश वाक्य बघायला आवडतील का, हे पण मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप खरंच सिरियस असाल तुम्ही इंग्लिश शिकायला, तुम्हाला कोर्स करायचा आहे, तर माझं स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या ॲप आहे, फ्री आहे ॲप डाउनलोड करायला. ॲप डाउनलोड करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला कोणता कोर्स योग्य वाटतोय तो तुम्ही घेऊ शकता. पण ॲप डाउनलोड करा म्हणजे काय, तर नोटिफिकेशन्स येत राहील. जर का कधी डिस्काउंट असेल, कधी ऑफर सुरू आहे, किंवा मी झूम क्लास कधी घेणार आहे, बॅच अनाऊन्स केली, सगळे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. त्यामुळे ॲप डाउनलोड नक्की करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या माझा इंस्टाग्राम ID आहे, खाली स्क्रीनवर येतच असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.